महाराजांसारखं जीवन जगावं, स्वामी विवेकानंदांसारखं जीवन जगावं, ज्ञानोबरायांसारखं. माझे ज्ञानोबराय ज्यावेळेस या जगातून गेले ना, माझे ज्ञानोबराय ज्यावेळेस या जगातून गेले ना, त्यावेळेस जग रडलं यातनं नाही हो. माझे ज्ञानोबराय या जगातून गेले, ज्यावेळेस समाधिस्थ झाले त्यावेळेस संतांची मांदिरे रडली यातनं वळले. ज्यावेळेस ज्ञानोबराय गेले ना, त्यावेळेस त्यांची भावंड रडली यातनं वळली. ज्यावेळेस ज्ञानोबराय गेले ना, त्यावेळेस जगाचा मालक भगवान परमात्मा रडत होता. रुक्मिणी माता पांडुरंगाला म्हणते, का हो देवा, आजपर्यंत एवढे साधू मुनी तपस्वी समाधिस्थ झाले, कित्येक गेले, पण मी तुम्हाला एवढं रडताना कधी पाहिलं नाही. ते भगवान पांडुरंग परमात्मा म्हणतात, तो ज्ञान आहे ना, तो माझा जीव होता, तो माझा सखा होता, तो माझा जीव होता, तो माझा सखा होता, तो माझा प्राण होता. ज्यावेळेस हे वर्णन ज्यावेळेस रुक्मिणी मातेने ऐकलं ना, त्यावेळेस काय होता म्हणणारी रुक्मिणी रडायला लागते. त्यावेळेस भगवान पांडुरंग परमात्मा म्हणतात, मी रडतो कारण तो माझा प्राण आहे, तो माझा सखा आहे, पण तू का रडतेस? त्यावेळेस रुक्मिणी माता म्हणते, हा एकच योग मी देखीला नाही, हे ज्ञान जाण संजीवन त्रैलोक्य असेल. हा एकच योग मी असा पाहिला की त्याच्यासाठी भगवान परमात्मा रडतो. जीवन जगावं ज्ञानोबरायांसारखं, जीवन जगावं जगद्गुरु तुकोबरायांसारखं, जीवन जगावं स्वामी विवेकानंदांसारखं. पहा, आपण ज्यावेळेस जन्माला येतो ना, त्यावेळेस आपण रडत असतो, जग मात्र हसत असतं. कबीरा 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 जो हम पैदा हुए जग से हम रोए, ऐसी करनी कर चलो जग रोए और हम हंसे. किसी के काम जो आई उसे इंसान कहते हैं, पराया दर्द जो अपनाई उसे इंसान कहते हैं. जीवन जगत असताना माणसाने एवढं करणं गरज करावं की ज्यावेळेस दुसऱ्यावरती दुःख येतं ना, ज्यावेळेस दुसऱ्यावरती दुःख येतं ना, त्यावेळेस त्या दुःखामध्ये आपल्याला सहभागी होता आलं पाहिजे. दुसऱ्याचं दुःख आपल्याला वाटून घेता आलं पाहिजे. तर जगण्याला किंमत आहे, तर जगण्याला अर्थ आहे. फुलाला फुल जोडत गेलं ना की फुलांची फुलमाळ तयार होते. फुलाला फुल जोडत गेलं की फुलांची एक फुलमाळ तयार होते. दिव्याला दिवा लावत गेला ना की दिव्यांची कलिपमाळ तयार होते. तसं माणसाला माणूस जोडत गेला ना की माणुसकीचं एक सुंदर नातं तयार झाल्याशिवाय राहत नाही. आणि हे गोड कर्म करत असताना माणसाला एक गोष्ट नक्की विचारात घ्यायची. ती गोष्ट म्हणजे कोणती? महाराज सांगतात रंगाच्या प्रमाणात क्षणोक्षणाला आपण हा विचार केला पाहिजे का? क्षणोक्षण हा चित्तावर